नमस्कार मित्रांनो, आता 2025 पासून रेशन कार्डच्या बाबतीत नियमामध्ये बदल होणार असून आता तुमचे धान्य जे मोफत मिळत होते ते धान्य आता बंद होणार आहे आणि त्या धान्याऐवजी तुम्हाला आता पैसे मिळणार आहेत। सरकारने याबाबत मोठा निर्णय घेतला आहे। मग आता बघा सरकारने याबाबत कोणता निर्णय घेतला आहे। यामध्ये 5 नियम लागू होणार आहेत। त्यामुळे तुमच्याकडे पिवळे, केशरी, पांढरे यापैकी कोणतेही रेशन कार्ड असेल तर तुम्हाला आता 10,000 रुपये मिळणार आहेत। लक्ष देऊन बघा, व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे। मित्रांनो, राज्यातील 5 कोटी जनतेला आता मोठा फटका बसणार आहे, कारण आता मोफत मिळणारे धान्य बंद केले जाणार आहे। त्याऐवजी तुम्हाला पैसे दिले जाणार आहेत। रेशन कार्डच्या बाबतीत 6 नवीन नियम लागू होणार, जे 1 तारखेपासून लागू होतील। 6 नियम, ज्यापैकी 3 नियम हे खूप तुमच्यासाठी आनंददायी असणार आहेत, तर 3 नियम खूप धक्कादायक असणार आहेत। यातील पहिल्या नियमाचे उल्लंघन जर तुम्ही केले तर तुम्हाला 40 ते 50,000 रुपयांचा दंड होऊ शकतो। मित्रांनो, अतिशय कडक नियम नवीन वर्षापासून लागू होणार आहेत। याचे जर तुम्ही उल्लंघन केले तर तुम्हाला 40 ते 50,000 रुपयांपर्यंत दंड सुद्धा लागू शकतो, कदाचित तुरुंगवास देखील होऊ शकतो। आणि यामधील दुसरा नियम असा आहे की ज्याच्या माध्यमातून तुमच्याकडे जर पिवळं, केशरी किंवा पांढरं यापैकी कोणतेही रेशन कार्ड असेल आणि तुम्ही रेशन कार्डच्या माध्यमातून एखाद्या योजनेचा लाभ घेत असेल, म्हणजे मित्रांनो बघा, पीएम किसान योजनेचा जर तुम्ही शेतकरी असाल तर पीएम किसान योजनेचा लाभ घेत असाल किंवा तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असाल तर त्या योजनेचा लाभ सुद्धा दुसऱ्या नियमाचे उल्लंघन जर तुम्ही केले तर बंद होऊ शकतो। त्यामुळे अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे, लक्षपूर्वक बघा। मित्रांनो, यातला तिसरा नियम खूप जबरदस्त आहे। यामध्ये मोठी आनंदाची बातमी देखील आहे। राज्यातील 5 कोटी लोकांना फ्री रेशन कार्ड सोबत 1,000 रुपये प्रति लाभार्थी हे देखील मिळणार आहे। 1,000 रुपये तुम्हाला प्रति माणूस असं प्रत्येक घरामध्ये आता महिन्याला दिले जाणार आहे। त्यामुळे आता आनंदाचं वातावरण निर्माण करणारा हा नियम असणार आहे। त्यानंतर मित्रांनो, तिसरा नियम जो आहे तो तुम्ही नाही पाळल्यास, समजा हा नियम जो आहे तुम्ही जर नाही पाळल्यास तुम्हाला तुमचे रेशन कार्ड सुद्धा जप्त करण्यात येणार आहे। बघा, नियम अतिशय कडक आलेत, तुमच्यासाठी पैसे देखील वाटप होणार आहेत, परंतु काही नियमामध्ये बदल करण्यात आले। तुम्ही नाही पाळले तर तुम्हाला 40-50,000 दंड देखील होऊ शकतो, तुमचं रेशन कार्ड जप्त सुद्धा होऊ शकतं। त्यामुळे नियम हे समजून घ्या, व्हिडिओ लक्षपूर्वक बघा। यामध्ये चौथा नियम असा आहे की तुम्ही जे आता मोफत धान्य घेत आहात, म्हणजे गहू, तांदूळ जे घेत आहात, तर ते बंद होऊन पैसे मिळणार आहेत। यासाठी तुम्हाला एक अर्ज भरून द्यावा लागणार आहे। त्यानंतर मित्रांनो बघा, आता 5वा नियम खूप जबरदस्त आहे। पहा, आता 2025 मध्ये जनगणना होणार आहे। यामध्ये रेशन कार्ड धारकांची व्यवस्थित पडताळणी केली जाणार आहे। या जनगणनेमध्ये जर तुम्ही 5व्या नियमाचं जर उल्लंघन केले आणि उल्लंघन करताना जर तुम्ही सापडला तर रेशन कार्डच्या संदर्भात तुम्हाला 40 ते 50,000 रुपयांचा दंड देखील होईलच। पण कदाचित तुम्हाला जर तुम्ही त्याचा जे काय असेल ते उल्लंघन जास्त केलं असेल, मोठं जे काय असेल ते उल्लंघन केलं असेल, तर तुम्हाला तुरुंगवास देखील होऊ शकतो। असे हे कडक नियम आहेत। कोणकोणते नियम आलेत, तुम्हाला याची काळजी कशी घ्यावी लागणार आहे आणि मोफत धान्य, मोफत पैसे याचा लाभ कसा घ्यायचा आहे, लक्षपूर्वक बघा। अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्यासाठी आणला आहे बघा। पण 6वा यातला नियम अतिशय आनंदाचा आहे बघा। 5 नियम झाले, तर 6वा नियम कसा असणार आहे ते सांगतो बघा। कारण की 6व्या नियमानुसार तुम्हाला 10,000 रुपये देखील मिळू शकतात। तर याची पात्रता कोणती असणार आहे आणि हे 10,000 रुपये मिळवण्यासाठी संपूर्ण सविस्तरपणे तुम्हाला अर्ज कसा करावा लागणार आहे, यासाठी तुम्ही हा व्हिडिओ पाहत राहा। 6 नियम आहेत, त्यातले 3 नियम आनंददायी असणार आहेत, तर 3 नियम थोडेसे धक्कादायक असणार आहेत। लक्षात घ्या मित्रांनो, हे नियम जर तुम्ही व्यवस्थितपणे तुम्ही लक्षपूर्वक नाही ऐकले तर याचा त्रास तुम्हाला पुढील 5 वर्ष म्हणजे 2028 पर्यंत सहन करावा लागणार आहे। त्यामुळे आताच तुम्हाला माहित असेल, केंद्रामध्ये भाजपचं सरकार आलंय, राज्यामध्ये सुद्धा भाजपचं सरकार आलंय। त्यामुळे आता कडक तुमचे रेशन कार्ड धारकांना कडक नियम लावलेत। त्यामुळे लक्षपूर्वक बघत राहा की तुम्हाला कोणत्या नियमामध्ये बदल होईल। तुम्हाला जर मोफत रेशन, मोफत पैशांचा लाभ हवा असेल तर लक्षपूर्वक बघा। आता 2025 मध्ये आर्थिक जनगणना होणार आहे। त्यामध्ये आर्थिक निकषाद्वारे ही जनगणना होत असताना तुम्हाला रेशन कार्ड विचारलं जाईल, तुमच्याकडे कोणत्या कलरचं रेशन कार्ड आहे आणि रेशन कार्ड सर्व तुमचे तपासले जाईल। जर यामध्ये तुम्ही चुकीचा आढळला तर कारवाई होऊन तुम्हाला 40 ते 50,000 रुपये दंड आकारण्यात येणार आहे। कारण आता जनगणनेच्या वेळी
पडताळणी होणार आहे आणि या 5 गोष्टी यामध्ये पाहिल्या जाणार आहेत ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। बघा, तुम्हाला आता जनगणनेमध्ये या तुमचं रेशन कार्ड तपासलं जाणार आहे। यामध्ये तुम्हाला 40 ते 50 हजार रुपयापर्यंत दंड होऊ शकतो। यामध्ये 5 गोष्टी पाहिल्या जाणार आहेत। कोणत्या गोष्टी पाहिल्या जाणार आहेत तुम्हाला सांगतो, लक्षपूर्वक बघा। या पडताळणीत या 5 गोष्टींमधील एका जर तुम्ही सापडला तर 2028 पर्यंत कुठल्याही सरकारी योजनेचा तुम्हाला लाभ मिळणार नाही। त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक पहा। अत्यंत महत्त्वाचे 6 बदल करण्यात आले आहेत। त्यामुळे आता रेशन कार्डच्या संदर्भात कोणते बदल आता लागू होणार आहेत आणि आपल्याला काय काळजी आता घ्यावी लागणार आहे की जेणेकरून आपले रेशन कार्ड ब्लॉक होणार नाही, रेशन कार्ड रद्द होणार नाही। बघा, तुम्हाला कोणती काळजी घ्यावी लागणार आहे याविषयी सविस्तर बातमी सांगतो। बघा, आपल्याला मोफत ज्या सुविधा मिळणार आहेत ज्यामध्ये एका नियमामधून 1,000 रुपये दरमहा तुम्हाला मिळू शकतात। तुम्हाला 10,000 रुपये पण मिळणार आहेत। तर हे 1,000 कोणाला मिळणार आहेत आणि 10,000 रुपये कोणत्या लोकांना मिळणार आहेत हे तुम्हाला व्यवस्थितपणे सांगणार आहे। त्यामुळे कृपया हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। प्रत्येक एक ना एक पॉइंट हा फार महत्त्वाचा असणार आहे। एक जरी पॉइंट तुम्ही मिस केला तर तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं आणि तब्बल 2028 पर्यंत तुमचं मोठं हे नुकसान तुम्हाला सहन करावं लागू शकतं। त्यामुळे पिवळे, केशरी, पांढरे यापैकी कोणतेही जर एक रेशन कार्ड तुमच्याकडे असेल तर व्हिडिओ लक्षपूर्वक बघा। यामधील पहिल्या नियमामध्ये सरकारी एक विशेष योजना आहे ती म्हणजे गरीब कल्याण अन्न योजना। या योजनेमुळे आता सरकारच्या तिजोरीवर 18 लाख कोटींचा भर पडणार आहे। या योजनेअंतर्गत 5 कोटी जनतेला 2028 पर्यंत मोफत रेशन मिळणार आहे। परंतु यामधील काही रेशन कार्ड धारकांना आता धान्य मिळणार नाही, त्याऐवजी त्यांना पैसे वाटले जाणार आहेत आणि हे पैसे रेशन कार्डवर ज्या व्यक्तीची नाव आहेत अशा प्रत्येक व्यक्तीला 1,000 रुपये दिले जाणार आहेत। बघा, 1,000 रुपये प्रत्येक व्यक्तीला रेशन कार्डावर नाव असलेल्या हे दिले जाणार आहेत। त्यानंतर बघा, यामध्ये आता दुसऱ्या नियमानुसार तुम्हाला पहिल्यापासून जे महिन्याला 5 किलो तांदूळ, 5 किलो गहू हे मिळत होते तर ते आता थोडे वाढवून 7 किलो केले जाणार आहे। याचे कारण म्हणजे सरकारला आता लक्षात आले आहे की हे 5 किलो तांदूळ आणि 5 किलो गहू जे काय ते नागरिकांना कमी पडत असल्याचे सरकारला लक्षात आले आहे। त्यामुळे तुम्हाला हे धान्य आता वाढवून मिळणार आहे। यामध्ये साधारणपणे 75% ग्रामीण लोक आणि 50% शहरी लोक या लोकसंख्या लाभार्थ्यांना याच्या माध्यमातून हे धान्य आता वाढवून दिले जाणार आहे। मित्रांनो, तुम्हाला 5-5 किलो जे धान्य मिळत होतं ते आता तुम्हाला व्यवस्थित तुम्हाला पुरत नसल्याचं सरकारला लक्षात आले। त्यामुळे तुम्हाला परत 5 किलोच्या ठिकाणी तुम्हाला 7 किलो वाढवून देण्याची ही काय असेल ते नियम आलेत। बघा, आता तिसऱ्या नियमानुसार पहा, हे मोफत धान्य काही ठराविक लोकांना देण्यात येणार आहे, बाकीच्या लोकांना पैसे मिळणार आहेत आणि आता 2028 पर्यंत हे नियम लागू होणार आहेत। यामध्ये तुम्हाला 9,000 रुपये देखील एका योजनेमार्फत दिले जाणार आहेत। तसेच अजून एका योजनेद्वारे हे पैसे वाढवून टोटल 10,000 रुपये तुम्हाला आता दिले जाणार आहेत। मग याचा लाभ कसा घ्यायचा बघा। आता 4 नंबरच्या नियमामध्ये महाराष्ट्र राज्यातील जे 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हे आहेत या जिल्ह्यामधील केशरी रेशन कार्ड धारकांना अन्नधान्याऐवजी दरमहा प्रति लाभार्थी 150 रुपये एवढी रक्कम देण्याचा निर्णय राज्य सरकारनं गेल्या वर्षी घेतला होता। आता त्याच्यामध्ये प्रति लाभार्थी 20 रुपयांची वाढ केली जाणार आहे। त्यानुसार जानेवारी 2025 पासून धान्याऐवजी या लाभार्थ्यांना पैसे देऊन यामध्ये 20 रुपयांची वाढ केली जाणार आहे। बघा मित्रांनो, अतिशय महत्त्वाचे नियम आहेत। त्यानंतर 5वा नियम आहे, महत्त्वाचा आहे बघा। 5 नंबरच्या नियमामध्ये केंद्र सरकारच्या मोफत रेशन योजनेअंतर्गत जवळपास 90 कोटी लोकांना मोफत रेशन धान्य दिले जाते। यामध्ये लोकांना पूर्वी मोफत तांदूळ दिला जात होता, मात्र आता सरकारच्या नव्या निर्णयामुळे मोफत तांदूळ मिळणे बंद होणार आहे। त्या व्यतिरिक्त तुम्हाला आता गहू, डाळी, हरभरा, साखर, मीठ, मोहरीचे तेल, मैदा, सोयाबीन आणि मसाले यांचा समावेश करण्यात येणार आहे। लोकांचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि त्यांच्या आहारातील पोषणाची पातळी वाढवण्यासाठी सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे। यामुळे लोकांचे जीवनमानही सुधारेल अशी सरकारला आशा आहे। बघा, 6वा नियम काय आहे। 6 नंबरच्या नियमानुसार रेशन कार्डचे अनेक फायदे आता मिळणार आहेत। याच्या माध्यमातून तुम्हाला घरकुल योजना येणार आहेत, मोफत गॅस कनेक्शन मिळणार आहे, शौचालयाच्या योजना अनेक आहेत,
तर तसेच मित्रांनो मोफत वीज जोडणी मिळणार आहे, आयुष्यमान भारत योजना असणार आहे, आरोग्य विमा योजना असणार आहे, रेशन सबसिडी यामध्ये मिळणार आहे आदी योजनांचा लाभ आता घेता येणार आहे। आत्ताच जे खासदारकीच्या निवडणुका झाल्या त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपचे पुन्हा एकदा निवडून आलेत, आपल्या राज्यामध्ये सुद्धा हे भाजपचं सरकार आले, त्यामुळे अनेक योजना या रेशन कार्डच्या माध्यमातून राबवली जाणार आहे। त्यामुळे मित्रांनो 31 डिसेंबर जवळ येत आहे, त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर ई-केवायसी करून घ्या। ई-केवायसी केलं तरच तुमचं रेशन कार्ड टिकणार आहे आणि तुम्हाला या सर्व योजनांचा लाभ मिळणार आहे। मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या सुखी जीवन या न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राइब करून ठेवा। धन्यवाद मित्रांनो।